भास्करचं भांडं फुटलं, सावी करणार अटक. नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेची कहाणी दिवसेंदिवस खूपच इंटरेस्टिंग होत चाललेली आहे. मालिकेचा नवीन प्रोमो आताच प्रदर्शित झालेला आहे. प्रोमो बघण्याआधी आपण मागील एपिसोडची छोटीशी झलक बघूया. तर बघा, ही जी सावी आहे ही नीताला भेटण्यासाठी तिच्या रूममध्ये जाते. तिथे दामिनी आणि भास्कर हे दोघे बोलत असतात, परंतु तेवढ्यात सावी त्यांच्या मागून येते आणि दामिनी खूप घाबरते. तेवढ्यात दामिनी तिला विचारते, काय ग, आले का पाहुणे? ती हो म्हणते. त्यानंतर जी सावी आहे ही सावी म्हणते की नीता वहिनी उठल्या नाही का अजून? तेव्हा दामिनी म्हणते की तिची तब्येत बरोबर नाही, ती झोपलेली आहे. असं म्हणताच सावी म्हणते की मला त्यांना भेटायचं आहे, त्यांना बघू द्या, असं सावी दामिनीला म्हणते. पण दामिनी तिला अडवते आणि म्हणते की तिची तब्येत बरोबर नाही, तिला सध्या झोपू दे, तू नंतर तिला भेट, असं दामिनी म्हणून तिला खाली पाहुण्यांची सेवा करण्यासाठी पाठवते. त्यानंतर दामिनी भास्करला म्हणते की तुझ्या बायकोला तर मी शोधल्याशिवाय राहणार नाही. पण भास्कर खूप घाबरतो आणि म्हणतो की ही जी सावी आहे ही आली की प्रश्नांची तोपच सुरू करते, हिच्या प्रश्नांची उत्तरे कशी द्यायची? तेव्हा दामिनी म्हणते की तू फक्त या खोलीच्या आजूबाजूला कोणाला येऊ देऊ नको, पूजा झाल्यावर तुझ्या बायकोला शोधून काढते मी. त्यानंतर मात्र सावीला त्यांच्या उत्तराने काही समाधान होत नाही. ती खाली गेल्यावर म्हणते की काहीतरी गडबड आहे, ते आपल्याला दिसत नाही आणि मी ते शोधून काढेलच, असं ती म्हणते. आता जो येणारा प्रोमो आहे हा खूपच धमाकेदार असणार. ह्या प्रोमोमध्ये आपल्याला बघायला भेटतं की नीताला बरं वाटत नाही, म्हणून जी सावी आहे ही सावी तिच्यासाठी थंडगार दूध घेऊन जाते तिच्या खोलीकडे. पण तेवढ्यात भास्कर दरवाजाच्या बाहेर येऊन उभा राहतो आणि तो तिला अडवतो. तो म्हणतो की तू इथे काय करताय? तेव्हा सावी त्याला म्हणते की मी वहिनीसाठी थंडगार दूध घेऊन आलेले आहे, त्यांना याने आराम वाटेल, बरं वाटेल. तेव्हा मात्र भास्कर खूप घाबरून जातो. म्हणतो की दूध काय, तिला साधं पाणी पिलं तर उलट्या होतात, तर तू दूध कशाला आणते? नको, तुझा आराम करू दे तिला, असं तो सावीला म्हणतो. त्यानंतर सावीला खूप मोठा इथे संशय येतो आणि सावी पुन्हा तो गेल्यानंतर तिच्या रूममध्ये येते आणि नीता तिला काही दिसत नाही, पण तिला तिथे एक बाटली सापडते आणि ती म्हणते की ही तर तीच बाटली आहे, ती त्या दिवशी भास्कर वहिनीला बळजबरीने पाजत होता. आता तिचा संशय हा खरोखर ठरतो आणि ती आता भास्करला काही सोडत नाही. तिला भास्करचा सगळा प्लॅन कळतो. आता मात्र सावी त्याला सोडणार काही दिसत नाही. ती आता पोलिसांच्या ताब्यात देईल. जेव्हा तो देवी आईची पूजा करत असतो तेव्हाच तिथे पोलीस आणते आणि त्याला अटक करायला लावते. आता हे बघून मात्र सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. दामिनी आता भास्करला वाचवण्याचा प्रयत्न करते, मात्र तिला सावीवर खूप राग येईल, पण ती काही तिचा राग सावीवर काढणार नाही. जर तिने असं केलं तर दामिनीचा सर्व प्लॅन सावीला कळू शकतो आणि जर असं झालं तर त्याने आखलेली सर्व योजना ही मातीमोल होईल. भास्कर आता सावीचा बदला घेण्याचे नक्की प्रयत्न करेल. तो तिला संकटात अडवण्याचा प्रयत्न करेल. आता या सगळ्यात धैर्य काय करेल, कोणाची बाजू घेईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आणि नीताचं बाळ सुरक्षित राहील का दामिनी पुन्हा नीताला धमकी देऊन ते बाळ पाडण्यास मजबूर करेल, हे पाहणे ते महत्त्वाचे ठरणार आहे. या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला काय वाटतं? आता जी सावी आहे ही सावी भास्करला सोडेल का त्या पुन्हा जी दामिनी आहे ही दामिनी पोलिसांना परतून लावेल, काहीतरी कारण सांगून त्यांना तिथून काढून देईल, असं तुम्हाला वाटतं का? ते सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. कारण की आता जी दामिनी आहे ही दामिनी नीताचं बाळ पाडण्यावर टपलेली आहे आणि तिला भास्करसुद्धा साथ देत आहे. या दोघांचा मिळून जो प्लॅन आहे हा धैर्यला सुद्धा माहिती नसतो, असं मला वाटतंय. तर आता जो धैर्य आहे हा धैर्य नेमका त्याला कळल्यानंतर तो भास्करला आणि दामिनीला इथे बाळ पाडण्यापासून वाचवेल का, हे पाहणेसुद्धा इथे महत्त्वाचे ठरणार आहे. आणि जेव्हा सावी पोलिसांना घेऊन येईल तेव्हा दामिनी भास्करला अटक होऊ देईल का, हे सुद्धा इथे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण की जर भास्करला अटक झाल्यानंतर तिच्या मुजुमदारांच्या घरांचा पूर्णपणे इथे काय होईल की अपमान होईल आणि तो अपमान दामिनीला सहन होणार नाही. दामिनी ही तिचा अपमान तिला सहन होत नाही, त्यामुळे ती आता भास्करला इथे अटक होऊ देणार नाही, असं तरी सध्याच्या परिस्थितीनुसार वाटते. तुम्हाला काय वाटतं? जी दामिनी आहे ही दामिनी भास्करला अटक होऊ देईल का, ते सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. परंतु आता जी सावी आहे ती सावी मात्र भास्करला आणि घरच्या सगळ्यांना वरचढ ठरलेली आहे. तिने तिचं रूप खरं दाखवलेलं आहे, तिने तिचं रुद्ररूप इथे दाखवलेलं आहे. जी सावी कुणापुढेही झुकत नाही, ती दुसऱ्यांवर अन्याय होताना बघू शकत नाही. आता ती नीताला नक्की ते मदत करणार आहे आणि नीताला सुद्धा तिच्यामुळे ते आदर भेटलेला आहे. तुम्हाला या सगळ्या गोष्टींवर कसं वाटतंय? आता जी
दामिनी काय करेल? तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशीच मालिकेची प्रोमो आली की लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि तुम्हाला मालिकेचा फुल रिव्ह्यू पाहिजेत असेल तर ते सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. मागच्या एपिसोडमध्ये काय झालं अशी संपूर्ण माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगू शकता, जेणेकरून आम्ही मागील भागामध्ये काय झालं ही संपूर्ण कहाणी तुम्हाला इथे व्हिडिओच्या माध्यमातून सांगू शकतो. तुम्हाला जर असं पाहिजे असेल तर ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगू शकता, जेणेकरून आम्ही तुम्हाला मागील एपिसोडचा पूर्ण रिव्ह्यू इथे सांगू शकतो. तुम्हाला जर असं वाटत असेल तर ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये इथे सांगू शकता. आणि आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मालिकाप्रेमींपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा मागच्या एपिसोडमध्ये काय झालं हे लगेच कळेल. ज्यांना मालिका बघायला टाईम भेटत नाही त्यांना रिव्ह्यू बघायला खूप आवडत असतो. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.